नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना लढवेना ही अवस्था सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. कारण युतीमधले हे तीनही पक्ष अनेक ठिकाणी त्यांना एकत्र लढायचंय, पण युतीत आपली ताकद दाखवायची तिन्ही पक्षांची हौस एवढी दांडगी आहे की या पालिकांचं जागा वाटप म्हणजे या तिन्ही पक्षांसाठी जणू आखाडा बनलाय. जागा वाटपापासून ते उमेदवार निवडीपर्यंत ढीग वाद आहेत. वादांची यादी मारुतीच्या शेपटासारखी अशी काय वाढत चालली आहे की फॉर्म भरायचा उद्याचा शेवटचा दिवस आलाय तरी गोंधळ सगळीकडे. शिवसेना आणि भाजपचं सगळ्यात मोठं लक्ष असलेली महानगरपालिका कोणती? मुंबई महानगरपालिका. नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत आधीच दूर सारून टाकलं. 160 जागांच्या खाली येतच नाही असं म्हणत शिवसेनेवर जोरदार दबाव आणला. 2017 साली जिंकलेल्या जागा सुद्धा देणार नाही असं सांगत शिवसेनेची चांगलीच कोंडी केली. पण एकनाथ शिंदे नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत ताणून धरलं. मग इकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाली. काँग्रेस वंचितनं जागा वाटप घोषित केलं आणि मग मात्र भाजपनं 127 जागा घेतोय असं जाहीर केलं. शिवसेनेला पण 79 जागा दिल्या, पण 70 जागांचा तिढा अजून शिल्लक आहे. पेच सुट्ट्या सुटत नाहीये. मग ठाणे घ्या, नवी मुंबई घ्या, कल्याण डोंबिवली घ्या, छत्रपती संभाजीनगर घ्या, सगळीकडे भाजप शिवसेनेचं चित्र काही फारसं वेगळं दिसत नाही. एकेका जागेवर खल सुरू आहे. विरोधकांमध्ये सगळं आलबेल नाहीच आहे. मुंबईत दोन्ही ठाकरे बंधूंच्या चर्चा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच आहेत. शिवाय प्रत्येकाला बंडखोरीची भीती इतकी दांडगी आहे की अगदी शेवटच्या दिवशीच एबी फॉर्म देऊ अशी रणनीती जवळपास सगळ्या राजकीय पक्षांना आखावी लागली आहे. आणि उमेदवार ते तर अर्धे कुंपणावर बसून आहेत. शरद पवारांच्या पक्षाच्या राखी जाधव कालपर्यंत मुंबईत त्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये होत्या. आज भाजपची उमेदवारी घेतली. नाशिकचे मनसेचे दिनकर पाटील तीच माळ उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. ठाकरेंच्या युतीवर पेढे वाटले. मग मुलासाठी आणि आपल्यासाठी उमेदवारी कुणाची घेतली? भाजपची. नाशिकमध्ये 2 दिवसांपूर्वी भाजपच्या देवयानी फरांदे कॅमेऱ्यासमोर रडत होत्या. पक्षातल्या इन्कमिंगवर म्हणे नाराज होत्या. आणि आज लेकाला पक्षाची उमेदवारी मिळाली आणि फरांदेबाई गळा कोरडा होईपर्यंत पक्षाच्या घोषणा देऊ लागल्या. तिकडे पुण्यात शिवसेनेचे रवींद्र धंगेकर पक्षात किंमत मिळत नाही म्हणून नाराज. आज समर्थकांसह अजित पवारांकडे युतीचा प्रस्ताव घेऊन गेले. त्यामुळे पक्ष काय आणि उमेदवार काय प्रत्येकाचं लक्ष ठरले. सत्तेतला जास्तीत जास्त वाटा प्रत्येकाला आपल्या ताटात हवाय. मग तो मिळवताना युत्या आघाड्या टिकल्या काय आणि तुटल्या काय कुणाला काही फरक पडत नाही. बोलूया त्यावर, पण त्या अगोदर पाहूया हा रिपोर्ट. महानगरपालिका निवडणुकांचा अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. पण तरीही महायुतीतल्या कुरबुरी काही संपत नाहीये. कारण मुंबईसह जवळपास सर्व शहरांमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावर एकमत होत नाहीये. मुंबईमध्ये आधीपासूनच शिवसेना 120 जागांवर आग्रही होती, पण भाजप मात्र 80 जागा सोडण्यावर ठाम आहे. म्हणजेच भाजप मुंबईमध्ये 147 जागा लढेल आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 80 जागा लढेल असा भाजपचा फॉर्म्युला आहे. एकनाथ शिंदेंना हा फॉर्म्युला अजिबात मान्य नाहीये. संभाजीनगरमध्ये सुद्धा असंच चित्र आहे. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी तर जवळपास सर्वच जागांसाठी एबी फॉर्म वाटले. युती झाली तर ज्या जागांवर भाजपचे उमेदवार असतील तिथे शिवसेनेचे उमेदवार आपला अर्ज मागे घेतील असा शिरसाट यांचा प्लॅन आहे. तडजोड तर फायनल चर्चा जी आहे ते वरिष्ठ पातळीवर होईल. आम्ही त्याच्यावर तडजोड करणार नाही. तर वरिष्ठ पातळीवर शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावर तडजोड करतात. कोणत्या महानगरपालिकेमध्ये महायुतीचं सध्याचं स्टेटस काय आहे त्यावरही एक नजर टाकूया. मुंबई महानगरपालिका युतीमध्ये काही जागांचा तिढा अजूनही कायम. नवी मुंबई महानगरपालिका शिवसेनेला युतीचा फॉर्म्युला मान्य नाही. ठाणे महानगरपालिका फॉर्म्युला ठरला, भाजप 40 तर शिवसेना 91 जागा लढवणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिका फॉर्म्युला ठरला, भाजप 54 तर शिवसेना 68 जागा लढवणार. पुणे महानगरपालिका भाजपचा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नाही. जळगाव महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसला जागा कुणाच्या कोट्यातून द्यायच्या यावरून मतभेद. अकोला महानगरपालिका भाजपचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नाही.
नागपूर महानगरपालिका फॉर्म्युला ठरला असं सांगतात, पण तिढा मात्र कायम. मालेगाव महानगरपालिका दादा भुसे आणि बंडूकाका बच्छाव यांच्यात तीव्र मतभेद. कोल्हापूर महानगरपालिका भाजप 34, शिवसेना 32 तर राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागांवर लढणार यावर एकमत. संभाजीनगर महानगरपालिका शिवसेना तडजोड करायला तयार नाही. मुंबई आणि अन्य महानगरपालिकांचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत सध्या बैठकांवर बैठका झडतायत. आजही भाजप आणि शिवसेनेत एक महत्त्वाची बैठक झाली. भाजपकडून आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अमित साटम तर शिवसेनेकडून उदय सामंत, योगेश कदम आणि राहुल शेवाळे उपस्थित होते. एकूणच काय तर आम्ही महायुतीत लढणार असं फडणवीसांनी 7 दिवसांपूर्वी जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्ष जमिनीवर अनेक समस्या आहेत आणि काही केल्या या समस्या सुटण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे पुढचे काही तास महायुतीतल्या सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि जागा वाटपाचा तिढा शेवटच्या क्षणापर्यंत इतका का ताणला जातोय या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आता माझ्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. अवधूत सर नमस्कार. 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 शिवसेनेचे प्रवक्ते अभिजित बोराटे आपल्या सोबत चर्चेमध्ये आहेत. अभिजितजी नमस्कार. नमस्कार. राजकीय विश्लेषक किरण तारे सर माझ्या सोबत आहेत. किरण सर नमस्कार. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी काही वेळातच आपल्या सोबत असतील. किरण सर आज तुमच्यापासून सुरुवात करावी लागेल. काय दिसतंय राज्यामध्ये एकूण चित्र? हे असं याच्यासाठी विचारावं लागतंय कारण दर तासाला अपडेट बदलतात. नाही, स्वाभाविक आहे. आता फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस उद्या आहे, त्यामुळे प्रत्येकाला असं वाटणं स्वाभाविक आहे की उमेदवारी आपल्याला मिळावी. मात्र राजकीय पक्षांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक गोष्ट नक्की माहिती असते की त्यांच्या नेत्यांनी उमेदवार कोण हे आधीच ठरवलेलं असतं. शेवटपर्यंत कार्यकर्त्यांना सांगितलं जात नाही की बंडखोरी टाळण्यासाठीचा हा मार्ग अवलंबलेला असतो. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लोकसभा निवडणूक असो, विधानसभा असो किंवा अगदी नगरपालिका असो, या सगळ्यांमध्ये बंडखोरी टाळण्यासाठी म्हणून या सगळ्या उपाययोजना केल्या जातात. आणि जिथे राहिला प्रश्न जागा वाटपाचा आहे, तुम्हाला किती आणि आम्हाला किती, हा खरं मला माझ्या दृष्टीने हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे. कारण भारतीय जनता पार्टी असो किंवा शिवसेना असो, तिकडे दोन्ही ठाकरे बंधूंची युती असो, या सगळ्यांमध्ये जर युती करायची हे ठरलं असेल तर युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आधी फिक्स न होता तो शेवटच्या क्षणापर्यंत ताणला जातो. याचं कारण समोरच्या पक्षावर किंवा आपला जो मित्र पक्ष आहे त्याच्यावर एक प्रकारचा मानसिक दबाव टाकणं हे त्याच्या मागचा उद्देश असतो. म्हणजे हे आपण आठवून बघा, 2014ची विधानसभेची निवडणूक, अवघ्या 4 जागांवरनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती तुटली आणि त्यानंतर भाजप वेगळी लढली, शिवसेना वेगळी लढली. भाजपचा पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाला. आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे. पण शेवटच्या क्षणापर्यंत ताणून धरणं ह्या सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये होत असतात. तो समोरच्यावर एक दबाव टाकण्याचा प्रयत्न असतो. आणि कसं आहे की जागा वाटपामध्ये कुठलाही पक्ष, म्हणजे अगदी आपण नाव घेऊन सांगा, अगदी त्यांची युती वर्षानुवर्ष जरी असली तरी कुठलाही पक्ष जागा वाटपामध्ये संपूर्णपणे समाधानी कधीही होऊ शकत नाही. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला काहीतरी जास्त मिळावं, काहीतरी जास्त मिळावं. त्यात ते सगळं अडकलेलं असतं. याच्यामध्ये गंमत अशी आहे ना की मित्रपक्ष म्हणवायचं एकमेकांना, आणि मित्रपक्ष म्हणवत असताना आपल्या मित्रपक्षापेक्षा आपल्या जागा जास्त कशा निवडून येतील याच्यावर फोकस करणं आणि मित्रपक्षाचे पंख कुठेतरी कापण्याचा प्रयत्न करणं हे राजकारण असतं. आणि हे कार्यकर्त्यांना जेव्हा कळेल तेव्हा कार्यकर्ते नेत्याच्या मागे धावणं बंद करतील. सामान्य लोकांसाठी, आपल्यासारख्या मतदारांसाठी एकच गोष्ट महत्वाची असते, आमचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठला पक्ष लायक आहे, बरोबर, तो महत्वाचा असतो. कोणाला किती जागा मिळाल्या आणि कोणाला किती जागा मिळाल्या नाहीत, त्यांचं आपापसातलं काय चाललंय याच्याशी सामान्य मतदारांना तेवढासा फारसा फरक पडत नाही. माझा असा अंदाज आहे की लोकांना जेव्हा उमेदवार आपला कोण हे कळतं त्यानंतर ते त्या उमेदवाराची हिस्ट्री काढायला सुरुवात करतात की हा कोण आहे बाबा, याचा चेहरा काय आहे, काय काम केलंय, काय बॅकग्राऊंड आहे, हे सगळं ते नंतर सुरू होतं. पण एखादी जागा भाजपला मिळाली का एखादी जागा शिवसेनेला मिळाली याच्याशी सामान्य लोकांना काही फरक पडत नसतो. फरक कोणाला पडतो, त्या पक्षाचे जे कार्यकर्ते असतात. उदाहरणार्थ आता मी पुण्यामधलं थोडीशी माहिती घेतली, मुंबईतली माझ्याकडे अजून माहिती यायची आहे कारण मुंबईत प्रचंड मोठं क्षेत्र आहे, 227 वॉर्ड्स आहेत. पुण्यामध्ये असं झालंय भारतीय जनता पार्टीमध्ये की देवेंद्र फडणवीसांनी एकीकडे जाहीर केलं आमदार खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट देणार नाही. दुसरीकडे असं झालंय की मुरलीधर मोहोळ यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तिकीट वाटपामध्ये वर्चस्व त्यांचा आपल्याला बघायला मिळतो, त्यांना प्राधान्य दिले आपल्याला बघायला मिळते. म्हणजे कोथरूड सारख्या भागामध्ये
जिथे 2 खासदार आहेत, एक आमदार आहेत आणि एक खासदार त्यातले मंत्री आहेत. अशा सगळ्या कोथरूडच्या लोकांना पुण्यामध्ये भरभरून देण्यात आलेलं आहे आणि तिथे भाजपचा जो वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे, हम्म, तो मात्र आशाभूतपणाने नेत्यांकडे बघतोय, आम्हाला तिकीट का नाही, आम्हाला उमेदवारी का नाही. हम्म. आता तुमच्या बाईटमध्ये पण मी एका कुठल्या तरी महिलेचा आक्रोश ऐकला, हो. की कालपर्यंत आम्हाला सांगत होते तिकीट मिळणार आणि आज सांगताय आम्हाला तिकीट मिळणार नाही. हम्म, हम्म. हे जे होतं ना, हा जो अन्याय होतो कार्यकर्त्यांवर, हे मी उदाहरण फक्त भाजपचं दिलं, बरोबर. कारण भाजप मोठा पक्ष आहे. ठीक. ही परिस्थिती सर्व पक्षांमध्ये आहे. हा काय भाजप फक्त विषय नाहीये, हे शिवसेनेमध्ये आहे, हे राष्ट्रवादीमध्ये आहे, काँग्रेसमध्ये आहे, आणि सगळ्या पक्षांमध्ये आहे. सगळ्यांनाच एका वेळेला अरे खुश करणं हे सगळ्याच राजकीय पक्षांना जमणार नाही. म्हणजे कसरत कुठल्या कुठल्या पातळीवर आहे. एकतर सहयोगी पक्षाला पण खुश ठेवायचंय, आपल्या पक्षातल्या उमेदवारांना पण खुश ठेवायचंय, बंडखोरी पण टाळायची, अशी सगळ्या पातळ्यांवर सगळ्यांची सध्या कसरत सुरू आहे. अवधूत वाघ सर, मुंबईकडे जर आलो किंवा मुंबई आणि MMR रिजनच्या बाबतीत आपण बोलूया की सुरुवातीला भाजप जितक्या जागांसाठी आग्रही होती त्याच्यापेक्षा आता खाली आलेली आहे का? म्हणजे एकनाथ शिंदेंनी नेहमीप्रमाणे जसं विधानसभेला पण त्यांनी आपला शेवटपर्यंत मला जो आकडा हवाय त्यासाठी ताणून धरलं, लोकसभेमध्ये पण त्यांनी शेवटपर्यंत ठाण्याच्या जागेसाठी संघर्ष केला, तसंच आता तुम्हाला पुन्हा एकनाथ शिंदेबरोबर संघर्ष करावा लागलाय का? आधी 160 म्हणत होतात. मला असं मुळीच वाटत नाही की इकडे संघर्ष वगैरे काही आहे. हे बर. चुकीचे शब्द आहेत. ज्यावेळी ऍक्च्युअली राजकारण युतीचं असो किंवा आघाड्यांचं असो, हे राजकारण हे तडजोडीचं राजकारण असतं. हम्म, प्रत्येक जण अगदी छोट्यातला छोटा पक्ष म्हणतो की मला 100 जागा हव्या, 150 जागा हव्या. कधी कधी आश्चर्य असं वाटतं की जागा 100 असतात आणि पक्षांच्या सर्वांची जी रिक्वायरमेंट असते ती 200 असते. हम्म. हे प्रत्येक पक्ष, त्याला कोणी अपवाद नाही, त्याला जेवढ्या जागा लढवायच्या असतात त्याहूनही जास्त जागा मागतात आणि हा एक रणनीतीचा भाग असतो. हम्म. शेवटी प्रत्येक पक्षाला त्या त्या विभागामधली आपली स्थिती आणि जिंकून येण्याची क्षमता ही माहिती असते. पण असं असूनही प्रत्येकाला जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्यात असं वाटतं. हम्म. इव्हन कार्यकर्त्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की बाबा आपला पक्ष, आपले नेते आपल्यासाठी संघर्ष करतात आहेत. हे संघर्ष केल्यानंतर कदाचित दुर्दैवाने आपल्याला यश मिळालं नाही म्हणून तिकीट मिळालं नाही, पण संघर्ष म्हणजे हा 160चा नेत्यावर आकडा हा आपला काय दबाव तंत्राचा भाग होता का शिवसेनेवर? नाही, तसं दबाव तंत्र कसलं. अगदी तुम्ही मुंबईत पुष्कळ डिस्टर्बन्स होतोय. जर तुम्ही पाहिलं तर गेल्या विधानसभेला, आता 1 वर्षापूर्वी विधानसभा झाली, त्या विधानसभेमध्ये अगदी मुंबईच्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाने किती जागा लढवल्या आणि शिवसेनेने किती जागा लढवल्या हे जर तुम्ही पाहिलं आणि लढवलेल्या जागांपैकी शिवसेनेने किती जिंकल्या आणि आम्ही किती जिंकल्या. हम्म. त्याच्या आधी लोकसभा झाली तर लोकसभेमध्ये 1 जागा आम्हाला मिळाली, 1 जागा शिवसेनेला मिळाली. हम्म. विधानसभेमध्ये आम्ही 14 ठिकाणी जिंकून आलो तर शिवसेना 5 ठिकाणी जिंकून आली. हम्म. तर त्यामुळे मुंबईमध्ये जिकडे आम्ही 14 आमदार निवडून आणू शकलो तिकडे शिवसेना 5 आमदार निवडून आणू शकली. आता असं झालेलं आहे की प्रत्येक वेळी वेगवेगळी चित्र असतात. काँग्रेस वेगळी लढते आहे, वंचित बहुजन आघाडी बरोबर लढते आहे, हम्म. शिवसेना उभाटा ही मनसे बरोबर लढते आहे आणि अशा वेळी आपल्याला जे काही चित्र चेंज होतं त्या चित्रामध्ये आपण चांगला कॅन्डिडेट कोण देऊ शकतो हा प्रश्न असतो. आणि बरं का, दुसरी एक सर्वात महत्वाची गोष्ट, ठीक. विधानसभा आणि लोकसभा त्या मानाने तिकीट वाटप सोपं जातं कारण रिक्वायरमेंटचे कॅन्डिडेट कमी असतात. इथे अनेक इच्छुक असतात. रिझर्वेशन मोठ्या प्रमाणात पडलेलं असतं, हो. एसटीचं, महिलांचं, ओबीसीचं. हम्म. त्याच्यामुळे उदाहरणार्थ ओपन वॉर्ड आहे ते ओपन वॉर्डच कमी होतात. बरोबर. कित्येक चांगल्या उमेदवारांचे वॉर्ड रिझर्व झालेले असल्यामुळे त्यांना दुसरीकडे जावं खरंय. लागतं. त्यावेळी ते दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. ठीक. तिकडचे स्थानिक जे आणि एकूणच त्याच्यामुळे इच्छुक आहेत होणारी बंडखोरी, अपक्ष हे सगळं टाळायचं असतं. ही गोष्ट खरी आहे की एकेका जागेसाठी 70-70, 100-100 उमेदवार काही ठिकाणी आहेत जे मागतायत उमेदवारी द्या आणि त्यातली कुणाला उमेदवारी द्यावी हे कठीण आहे. अभिजित बोराटेजी ते म्हणतात विधानसभा आणि लोकसभेचं तुलनेनं सोपं होतं, महानगरपालिकेचं जागा वाटप कठीण आहे. तुमच्यासाठी ते अति कठीण झालंय का आता? हॅलो. हा, आवाज येतोय माझा? हा, परत रिपीट करता का प्लीज? बर. शिवसेनासाठी लोकसभा आणि विधानसभेला पण जागा वाटप काही फारसं सोपं नव्हतं. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला ताणून धरावं लागलं, भाजपशी चर्चा कराव्या लागल्या. महानगरपालिका आणखी कठीण झाली आहे का? महानगरपालिका कठीण झाली असं नाही म्हणता येणार. बर. पण आता नगरपंचायत आणि नगरपालिकेमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमच्या पक्षाने जो काही परफॉर्म महाराष्ट्रामध्ये केलेला आहे, 2 नंबरचा पक्ष आहे. म्हणजे कुणालाही असं वाटलं नाही की बाबा आमचे पक्ष एवढा ताकदीने लढवला आणि एवढे जागा निवडून येतील.
त्यानंतर आमचे जे कोणी कार्यकर्ते आहेत, पहिल्या फळीतले कार्यकर्ते असतील, दुसऱ्या फळीतले कार्यकर्ते असतील, तर प्रत्येक कार्यकर्त्याला आता एक आशा निर्माण झालेली आहे की जर मला उमेदवारी मिळाली तर मी महानगरपालिकेमध्ये नक्कीच जिंकून येऊ शकतो आणि मी माझ्या पक्षाची भूमिका मांडू शकतो. खरं तर कार्यकर्त्यांची फळी ही मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल किंवा इतर ठिकाणी शिवसेनेची अत्यंत चांगली असल्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतंय की मला उमेदवारी मिळाली पाहिजे. आणि उमेदवारी आता शिवसेना भाजपची ही नॅचरल अलायन्स आहे, नैसर्गिक युती आहे. आता मुंबईमध्ये आम्ही एक डिमांड केलेली होती, भारतीय जनता पार्टीने आम्हाला दुसऱ्या गोष्टी सांगितल्या. ठाण्यामध्ये तीच परिस्थिती होती, पुण्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. तर खरं तर आत्ताच काहींनी सांगितलं की बाबा लोकांना त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण जोपर्यंत महानगरपालिकेमध्ये एखादी चांगली सत्ता येत नाही तोपर्यंत सुद्धा त्या महापालिकेमध्ये कामं होऊ शकणार नाहीत. आणि आम्हाला ठाम विश्वास आहे की उद्या सकाळपर्यंत शिवसेना आणि भाजप या संदर्भातल्या ज्या कुठल्या टेक्निकल प्रॉब्लेम्स असतील, जे काही देवाणघेवाणच्या ज्या कुठल्या गोष्टी असतील त्या पूर्ण होतील आणि आमचं उमेदवार जाहीर होऊन निवडणुकीला सगळेजण महायुती उमेदवारी म्हणून आम्ही जाहीरचा आपण समजू शकतो की त्याला उशीर होऊ शकतो. अभिजितजी, उमेदवारी जाहीर करायला समजू शकतो की त्याला बंडखोरी असेल, टाळायचं हे करायचं, हे सगळं एबी फॉर्म वाटायला उशीर होऊ शकतो, इथपर्यंत ठीक आहे. पण तुमचं जागा वाटपच संपत नाहीये. पुण्यामध्ये एक घोळ, तिकडे संभाजीनगरमध्ये दुसरा घोळ, ठाण्यामध्ये तिसरा घोळ, मुंबईत चौथा घोळ, कल्याण डोंबिवलीत पाचवा घोळ. हे संपत का नाहीये? म्हणजे जागा वाटप एवढं का कठीण बनलंय? खरं तर भारतीय जनता पार्टी आता हा महाराष्ट्रामध्ये नक्कीच मोठा भाऊ म्हणून आपण मानलं पाहिजे. आम्ही मानतो त्यांना. आता मुंबईमध्ये आम्हाला ज्या परिस्थितीमध्ये जागा मिळणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी तिथे मिळाल्या नाहीत. बर, ठाण्यामध्ये आम्हाला जास्त जागावर इलेक्शन लढवायचं होतं कारण ठाण्यामध्ये आमचा बालेकिल्ला आहे, आमची ताकद आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीला शिंदे साहेबांनी जास्तीत जास्त जागा द्यायचा प्रयत्न केला. जर मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये जर भारतीय जनता पार्टीची प्रत्येक गोष्ट जर आम्ही समजा ऐकत असेल तर आमची सुद्धा त्यांना विनंती आहे की बाबा ठाणे आणि पुण्यामध्ये तुम्ही कल्याण अधिकचा डोंबिवलीमध्ये जास्त घेतल्यात ना तुम्ही? म्हणजे कल्याण डोंबिवलीत तर तुम्ही ही पण व्यवस्था केलीत की काही झालं तरी महापौर बसवण्यासाठीच्या जागा देणार नाही आम्ही म्हणून. नाही, अगदी हे बघा, शिवसेना असू द्या, भाजप असू द्या किंवा कोणताही पक्ष असू द्या, प्रत्येक पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे की माझा महापौर बसला पाहिजे, माझा स्टँडिंग कमिटीला चेअरमन बसला पाहिजे, त्याशिवाय मला सत्तेतनं काम करता येणार नाही, हे स्वाभाविक आहे. पण समजा आपण पुण्याची जर परिस्थिती बघितली तर पुण्यामध्ये 166 नगरसेवक आहेत आणि 166 मध्ये भारतीय जनता पार्टी आम्हाला सांगत आहे की बाबा आम्ही 15 जागा तुम्हाला देऊ. आणि समजा 15 पेक्षा जास्त जागा जर तुम्हाला अपेक्षित असतील तर तुम्ही डायरेक्ट जाऊन सीएम साहेबांशी बोला. आता खरं तर 166 नगरसेवक आहेत, आम्ही मोठा भाऊ हे 100% तुम्हाला मानतोय. पण 15 जागा देऊन तुम्ही आमच्या अगदी बळवंत जर करणार असेल तर पुणे शहरातला कोणताही शिवसैनिकाला ते मान्य होणार नाही, इव्हन शिंदे साहेबांना सुद्धा मान्य होणार नाही. त्यामुळे आमचा प्रयत्न हा आहे, खरं तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती 100% झाली पाहिजे. आणि शिंदे साहेबांचं सुद्धा तेच म्हणणं आहे की आपल्याला भाजप सोबत युती करून आपल्या पुढच्या निवडणुका जिंकायच्या. मग धंगेकरांना काय तुम्ही दबाव टाकण्यासाठी पाठवलं की काय अजित पवारांकडे? नाही, खरं तर पक्षाकडनं आम्हाला कोणताही आदेश नाहीये की तुम्ही ह्यांच्या सोबत बोला किंवा त्यांच्या सोबत बोला. पण जर समजा आता तिकडं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तिथे एकत्र येत आहेत, तिकडे काँग्रेस असेल, उभाटा असेल किंवा ही बरीचशी विरोधी पक्षातली ही मंडळी सगळी एकत्र आलेली आहेत. जर का पुण्यामध्ये जर आम्हाला सन्मानपूर्ण जागा जर राष्ट्रवादीकडनं जर मिळत असतील तर प्रयत्न करायला काही हरकत नसावं असं आमच्या पक्षाचं म्हणणं आहे. बर, म्हणजे थोडक्यात तुम्हाला भाजपकडनं जेवढ्या जागा अपेक्षित आहेत तेवढ्या मिळत नाहीत. अवधूत वाघ सरांकडे मी येते, पण त्या अगोदर सुनील मोदी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. सुनीलजी, इकडे महायुतीमध्ये सगळं सुरू असताना तुमच्याकडे पण काय सगळं अलबेल नाहीये. अगदी एबी फॉर्म उद्याशिवाय द्यायचेच नाही असं जवळपास ठरवून टाकलेलं आहे. उमेदवारी अजून जाहीर झालेल्या नाहीयेत. बंडखोरी टाळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न नाही. कविताजी नमस्कार. विषय असा आहे की पक्षीय राजकारणामध्ये जेव्हा आघाड्या होतात त्या आघाड्यामध्ये काम करत असताना अशा काही जागा कॉमन निघतात की ज्याच्यामध्ये दोन्ही पक्ष तयारी केलेली असते आणि कुठल्या तरी एका पक्षावर, एका पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असतो. ही वस्तुस्थिती केवळ आमच्याकडे नाही तर सर्व पक्षामध्येही आहे. या सगळ्या प्रश्नावर मार्ग काढणं आणि कौशल्यानं मार्ग काढणं हा फार महत्वाचा विषय असतो. एबी फॉर्म हा जो देणं शेवटी टेक्निकल आहे, पण जागा वाटपाचा जो तिढा आहे
तो कौशल्यानं सोडवणं हे त्या त्या स्थानिक नेतृत्वाचं महत्वाचं काम असतं. बर. उदाहरणार्थ मी आपल्याला कोल्हापूरला सांगू शकतो की कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा जो एक घटक आहे शरद पवार पक्ष, तो आमच्यातून बाजूला गेला आणि काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची युती झाली. आता तिथे असा प्रश्न निर्माण झाला की उद्धव ठाकरे साहेबांच्या आमच्या पक्षाचे 3 कार्यकर्ते, काँग्रेसचे 4 कार्यकर्ते आणि आमच्या शरद पवारांचे 8 कार्यकर्ते ते एकमेकाला क्रॉस करत होते. तर ते जर आम्ही क्रॉस केलेले कार्यकर्ते एक पक्ष बाहेर नाही पडला असता तर बंडखोरी झाली असती आणि दुसऱ्या पक्षात गेले असते. त्यापेक्षा त्यांचं त्यांना स्वतंत्र लढू द्या म्हणून ते बाहेर पडले. ही ऍडजस्टमेंट, ही सोयी सवलतीचं राजकारण हे प्रत्येक पक्ष करत असतो. उदाहरणार्थ मुंबईमध्ये आम्ही मनसे बरोबर युती केली. मनसे बरोबर युती केल्यानंतर आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे विद्यमान काही नगरसेवकांना तिकीट देता आलं नाही. ते आज कळल्यावर त्यातले 2-4 लोक काँग्रेसमध्ये पण गेले. आणि त्यामुळे कविताजी हा सगळा एक्झरसाइज आहे तो मोठ्या प्रमाणात नगरसेवक, मोठा एरिया, मोठं आरक्षण आणि मोठ्या आघाडींनी त्या कार्यकर्त्यांनी केलेली तयारी ह्या सगळा याचा संगम आहे आणि त्यामुळे हे होतच असतं असं माझं मत आहे. बरं, ठीक आहे. किरण सर, आता एक महत्वाचा प्रश्न की या सगळ्यामध्ये एक महत्वाचा निर्णायक घटक काय ठरला तर तो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं हे फक्त महाविकास आघाडीवरच परिणामकारक ठरलं की महायुतीच्या जागा वाटपावर सुद्धा, विशेषतः मुंबई, ठाणे, MMR रिजन मध्ये सुद्धा त्याचा मोठा परिणाम दिसतोय? मला असं वाटतं की ठाकरे बंधू एकत्र येण्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा महाराष्ट्र विकास आघाडीवर झालेला आहे, विशेषतः काँग्रेसवर. त्याचं कारण असं आहे की हे दोघं एकत्र येणार हे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने जवळपास त्यांना हे प्रिएम्प्ट केलं. त्यांना माहिती होतं हे एकत्र येणार आहेत आणि त्यांनी त्या दृष्टीने वाटचाली सुरू केल्या होत्या. पण काँग्रेसचा निर्णय मला इथे फार आश्चर्यकारक वाटतो. काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि एवढंच नव्हे तर नंतर काँग्रेस पुढे जाऊन वंचित बहुजन आघाडीला पण सोबत घेते. याचा अर्थ उघड आहे, काँग्रेसला शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं आपल्याकडे वळवायची आहेत. जी ट्रॅडिशनल काँग्रेसकडे मतं जाणारी होती, काँग्रेसकडे जाणारी मतं जी मुस्लिम मतं जी होती, त्या मुस्लिम मतांना कुठेतरी थांबवावं, त्या मुस्लिम मतांचा ओघ शिवसेनेकडे न जाता तो काँग्रेसकडे यावा या दृष्टीने केलेली ही चाल आहे आणि ती चाल जवळपास यशस्वी होताना दिसेल असा माझा याच्यातला अंदाज आहे. गंमत अशी झाली आहे की राज ठाकरे सोबत आल्यामुळे आता शिवसेनेला अमराठी मतं मिळणार जी होती ती कमी झालीत. शिवसेनेला काँग्रेस जर वेगळी लढणार असेल तर मुस्लिम मतं मिळणारी कमी झालीत आणि दलित मतं वंचित बहुजन आघाडीमुळे सुद्धा काँग्रेसकडे जाऊ शकतात. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याचा सगळ्यात मोठा फटका हा महाराष्ट्र विकास आघाडीला बसताना दिसतोय. शिवसेना जी एकनाथ शिंदेची आहे किंवा भारतीय जनता पार्टी जी आहे त्यांनी तर हे प्रिएम्प्ट केलेलंच होतं, त्यांना माहिती होतं हे होणार आहे. आणि मुळात गंमत अशी आहे की ठाकरे बंधूंचा युतीचा फायदा कुठे होणार आहे? मुंबईमध्ये ज्याला 100% मराठी डॉमिनेटेड वॉर्ड्स म्हणता येतील असे फक्त 36 आहेत 227 पैकी. हा आकडा खूपच कमी, हा खरं म्हणजे धोकादायक आपल्यासाठी. फक्त 36 वॉर्डामध्ये मराठी माणूस निर्णायक मत टाकू शकतो, त्याच्या मताला निर्णायक तिथे व्हॅल्यू आहे. आणि जवळपास 47 वॉर्ड असे आहेत जिथे मुस्लिम मतदार महत्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे 36 आणि 47 याच्यामधली जी लढाई आहे त्या लढाईवर मुंबईचा निकाल अवलंबून राहणार आहे. या 47 मतांमध्ये 47 वॉर्डांमध्ये वाटेकरी किती झालेत? उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस, समाजवादी पार्टी, MIM आणि एकनाथ शिंदेची शिवसेना. म्हणजे गेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 27 ते 28 मुस्लिम नगरसेवक निवडून आले होते. त्यातले 10 आज शिवसेनेकडे आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेकडे आहेत. हा आकडा काही कमी नाही. हा जवळपास 1/3 मुस्लिम नगरसेवक शिंदेच्या पक्षामध्ये आहेत. हे सगळं असताना मुस्लिम मतामध्ये होणारी फाटाफूट ही उद्धव ठाकरेंच्या पक्षाला घातक ठरू शकते. म्हणजे ज्या मुस्लिम समाजाने लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या पक्षाला भरभरून मतं दिली ते यावेळेला त्यांच्याकडे जातीलच याची गॅरंटी या समीकरणामुळे बिघडलेली आहे. आणि ही गॅरंटी बिघडण्यामध्ये म्हणजे मराठी वाटा छोटा आहे आणि मुस्लिम मतांचा जो वाटा आहे त्याच्यामध्ये बरेचसे वाटेकरी आहेत. येते सुनील सर तुमच्याकडे. फक्त मला एक सांगा की याच्यामुळं म्हणजे प्रामुख्यानं हे दिसत होतं की एकनाथ शिंदेच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार असतील, ते टाळण्याचा प्रयत्न भाजपकडनं होतोय का? थोडक्यात किरण सर तुमच्यासाठी हा प्रश्न. नाही, मला तुम्ही काहीतरी म्हणत होते, मला आवाज व्यवस्थित आला नाही.
बर. नाही, मला एक आकडेवारी बाबत एक गोष्ट स्पष्ट ठीक आहे, करायची ठीक आहे, आहे, म्हणून ठीक मी आहे, म्हणलं जरा चर्चेत मधला एक आकडेवारी आपल्याकडून थोडी चुकीची सांगितली जाते असं माझं मत आहे, हा. म्हणून मी 1 मिनिट हात वर केलं होतं. ओके, बोला बोलू बोला का? बोला बोला. नाही, एक आहे की जो 36 जो तुम्ही आकडा दिलेला आहे ना, तो अतिशय चुकीचा आहे. 92 मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये मराठी मतदान हे पॉझिटिव्ह म्हणजे मेजॉरिटी आहे. आणि 92 मतदारसंघामध्ये गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये 38 असे मतदारसंघ आहेत की ज्याच्या मनसेमुळं आमच्या जागा पराभूत झाल्या. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तो 36 आकडा आहे, तो अतिशय चुकीचा आहे. तो तुम्ही वेबसाईटवर काढून बघा, सायकॉलॉजिस्ट कडनं काढून बघा, तो 92 आहे. आणि मुस्लिम बहुबलचा आहे तो 42 आहे. 42 आहे. आणि 61-60च्या आसपास जो आहे तो नॉन मराठी म्हणजे गुजराती, मारवाडी, बिहारी, उत्तर प्रदेशी याच्यामध्ये आहे. त्यामुळं मी आपल्याला सांगू इच्छितो की मराठी माणसांचा टक्का आणि याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा मी सांगतो. वंचित आघाडीची जी काँग्रेस बरोबर युती झालेली आहे, मुळात वंचित महाविकास आघाडीचं जे अस्तित्व आहे मुंबईमध्ये ते 1% खाली आहे. त्यांच्या लोकसभेची आकडेवारी बघा, विधानसभेची आकडेवारी बघा. लोकसभेमध्ये त्यांनी 2 उमेदवार उभे केले होते, त्यांचं वोट शेअर होतं 1%. विधानसभेमध्ये 8-9 जागा उभा केले होते, त्यांचा टक्का होता 1.35. पण असं आहे सर की मतदारसंघांचा आकार बदलल्यानंतर याच्यामध्ये फरक पडतो ना. असं नाही होऊ शकत की लोकसभेची गणितं आणि विधानसभेची गणितं म्हणजे मग आपल्याला लोकसभा आणि विधानसभेत एवढा फरक दिसलाच नसता. वंचितची युती विदर्भामध्ये इफेक्टिव्ह करू शकते, पण मुंबईत करू शकत नाही, हे माझं मत आहे. ही स्टेटवे लढाई होणार आहे. बीजेपी वर्सेस आमची आघाडी अशीच लढाई होणार आहे. आणि अधूनमधून काही ठिकाणी काँग्रेस, अधूनमधून काही ठिकाणी राष्ट्रवादी, शरद पवार, पण मेजर जागेंवर जी लढाई होईल. अवधूत सर मगाशी बऱ्याचशी गोष्टी अभिजित बोराटेंनी भाजपबद्दल बोलल्या होत्या, त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायला संधी द्यायला हवी होती. थोडासाच वेळ आहे, मला असं वाटतं थोडक्यात तुम्ही उत्तर दिलं तर बरं होईल. बऱ्याच ठिकाणी भाजप मोठा भाऊ आहे, मध्ये लहान भावाची भूमिका देताना जागा कमी दिल्या जातात असा आरोप आहे त्यांचा. तर त्यांच्या आरोपाला मी काय उत्तर देत बसणार नाही. माझे मित्र आहेत ते आणि त्यांचा पक्ष आहे. ज्यावेळी मित्र पक्ष ज्यावेळी बोलतो त्यावेळी आपल्याला अतिशय वेगळ्या पद्धतीवर चर्चा करावी लागते. त्यामुळे लहान भाऊ कोण, मोठा भाऊ कोण या भानगडीत मी पण सुरुवातीपासून सांगतात की घोळ 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 घोळ. अहो, ज्या दुकानामध्ये चांगला माल आहे त्या दुकानामध्ये पुष्कळ झुंबट उडते आणि ज्या दुकानामध्ये माल संपलेला आहे, काही कम दुकान आहे, तिकडे लोक कशाला जातील. आज असे कित्येक पक्ष आहेत की ज्यांना अख्ख्या मुंबईमध्ये 227 उमेदवारच मिळत नाहीये. ते उमेदवारांचं त्या पक्षाचं राहू देत ना, मला फक्त तुमच्या पक्षाचं सांगा की तुमच्या पक्षातला तुमचा जो सहकारी मित्र आहे तोच म्हणतोय की आम्हाला जागा कमी दिल्या जात आहेत. आता ताई असं आहे की तुम्ही जे विचारता त्यालाच मी उत्तर दिलं पाहिजे. असं मी काय आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा नाहीये आणि मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला म्हणजे आम्ही प्रश्न विचारायचे नाहीत का की आम्ही प्रश्न काही विचारले तुम्ही तुम्हाला हवं तेच उत्तर देणार असं काही ठरलंय का? नाही, असं नाही, पण तुम्ही प्रश्न विचारू शकता. जसं तुम्हाला स्वातंत्र्य आहे तसं मला पण स्वातंत्र्य आहे. मी काय बोलायचं मग तुम्ही हे सांगा की मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये म्हणून. तुम्ही मला जी भूमिका मांडायची आहे ती भूमिका न मांडता तुम्ही ती मला कापता. मला बोलू द्या, तुमचा प्रश्न विचार. नाही, मी तुम्हाला माझा प्रश्न विचारलाय. माझ्याकडे वेळ अत्यंत थोडा आहे. माझा प्रश्न एवढाच आहे की तुमचा सहकारी पक्ष तुम्हाला असं म्हणतोय, तुम्ही हे मान्य करू शकता तुम्ही की मला नाही उत्तर द्यायचं, आय एम फाईन विथ इट. पण मला हे सांगू नका की आम्ही काय विचारायचं ते पण तुम्ही ठरवणार. नाही, ते तुम्ही ठरवायचंच नाहीये ताई. तुम्हाला सर्वप्रथम सांगतो तुमचा प्रश्न काय तो मला थेट विचारा. मी तुम्हाला थेट प्रश्न विचारते. तुमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेचा असं याच चर्चेमधलं म्हणणं आहे की भाजप वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला कमी जागा देत आहे कारण भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये. असं प्रत्येकाला असं वाटत असतं. त्यांचं तसं वाटतं असेल तर मी काही बोलू शकत नाही त्याला. परंतु भारतीय जनता पक्ष आपल्या मित्रपक्षांना सन्मानजनक वागणूक देतो, सन्मानजनक तिकीट देतो, सन्मानजनक जागा देतो. याचं अगदी बिहार हे उदाहरण आहे. आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या पक्षाचे फक्त 40-45 आमदार होते त्यांना महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बनवलं. त्यावेळी आमच्याकडे 105 आमदार होते. तर त्याच्यामुळे 45 आमदार असलेल्या एका नेत्याला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री बनवलं आहे. एवढं समोरासमोर जर सत्य असेल तर त्याहून आणखी जास्त काय बोलायचं. बरं, अभिजित जी दिले तुम्हाला उत्तर आता.
खरं तर मला भारतीय जनता पार्टीतल्या कोणत्याही नेत्याशी कोणताही मतभेद किंवा कोणताही वाद घालायचा नाहीये. कारण शिवसेना आणि भाजप ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती युती झालेली आहे. हिंदुत्ववादी राज्यातले हिंदुत्ववादी कार्यकर्ते हे युतीच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. त्यामुळे आम्ही भाजपवर बोलणार नाही, भाजपही आमच्यावर बोलणं ठीक आहे. योग्य नाही. आता माझे सहकारी मला म्हणले की आम्ही तुम्हाला 55 आमदारामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री केलं, पण आमचे 55 आमदार जर तुमच्याकडे आले नसते तर तुम्ही सत्तेत येऊ शकला नसता. पण ठीक आहे, तो मतभेदाचा भाग आहे, त्याच्यामध्ये कोणतंही करायचं नाहीये. पण शिवसेना आणि भाजप ही गेल्या कित्येक वर्षापासून नॅचरल अलायन्स आहे. आज भारतीय जनता पार्टीची ताकद आहे हे मान्य आहे आम्हाला, आम्ही त्याच्यामध्ये अजिबात दुमत आमचं नाहीये. पण भारतीय जनता पार्टीची जरी ताकद असली तरी त्यांनी शिवसेनेला डॉमिनेट न करता शिवसेना पक्षाला सोबत घेतलं पाहिजे. आम्ही असं ठीक आहे, म्हणत ही नाही की तुमची भूमिका आहे आणि ती पुण्यामध्ये काय फक्त मुंबई महानगरपालिकेपुरती नाहीये, राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांसाठी तुमची ती अपेक्षा आहे. अर्थात जेव्हा युती असते, दोन पक्ष एकत्र असतात, त्यावेळेस ताकद जोखली जाते आणि वेगवेगळ्या ठिकाणी कोण कुठे चांगली कामगिरी करू शकतो हे पाहिलं जातं. पण सध्या राज्यामध्ये अशीच परिस्थिती नाहीये की कोण कुठे चांगली कामगिरी करू शकते, कारण महानगरपालिका निवडणुकांचा जो काही निकाल येणार आहे त्याचा मोठा परिणाम राज्यातल्या गणितांवर सुद्धा होणार आहे. जरी ती गणितं बदलली नसली तरी या गणितांमध्ये कोण अधिक ताकदवान हे ठरवायला या महानगरपालिकांचे निवडणुकांचे निकाल महत्त्वाचे असतील. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी आपला महापौर बसेल यासाठी सगळ्या पक्षांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आपल्याला कुठेही दगाफटका होऊ नये यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तडजोडी केल्या जात आहेत. अर्थात हे सगळं कशासाठी आहे? हे सगळं सत्तेसाठी आहे, सत्तेतला आपला वाटा आणखी मजबूत करण्यासाठी. मतदारांसाठी काय महत्त्वाचं आहे? मतदारांसाठी सत्ता कुणाची येते हे महत्त्वाचं नाहीये, सत्ता कशी राबवली जाते हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे आज सत्ता मिळवण्यासाठी ज्या काही कोलांट्या उड्या खाल्ल्या जात आहेत, ज्या काही गणितं जुळवली जात आहेत, त्या गणितांकडे नीट बघा, कारण ही गणितं शेवटी सत्ता ठरवणार आहेत आणि सत्ता तुमचं आमचं भविष्य ठरवणार आहे. चर्चेमध्ये सगळेजण सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.